लातूरमधून विलासरावांच्या आठवणी 100% पुसल्या जातील असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी केलंय। त्यांच्या या वक्तव्याचा काँग्रेसनं तीव्र शब्दात निषेध नोंदवलाय। विलासराव देशमुखांनी लातूरच्या विकासासाठी दिलेलं योगदान पाहता हे वक्तव्य अत्यंत अपमानास्पद आहे असं काँग्रेसने म्हटलंय। दरम्यान चौफेर टीकेनंतर रवींद्र चव्हाणांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील, यात काही शंका नाही। मला असं वाटतं रवींद्र चव्हाण यांनी जे विधान केलंय हे राजकारण आता कुठल्या स्तरावर चाललंय हाच प्रश्न सगळ्याला पडलेला आहे। दुर्दैवी आहे, त्यांनी असं विधान करायला नको होतं आणि लातूरची ही संस्कृती नाही आहे, किंबहुना महाराष्ट्राचीच ही संस्कृती नाही आहे। या विधानाचा मी निषेध करतो आणि त्याचा निषेध सर्वत्र होतोय। विलासराव यांनाच फोकस करून काँग्रेस तिथे मतदान मागताय, त्यामुळे त्या ठिकाणी आत्ता नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात झालेलं काम, महायुतीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी केलेलं काम, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी विकासात्मक ज्या दृष्टिकोनातून झाल्या आहेत त्या संदर्भात मी तसं म्हटलं, परंतु तरीसुद्धा त्यांचे चिरंजीव माझे अत्यंत चांगले मित्र आहेत, त्यांच्या जर त्यामधल्या भावना दुखावल्या असतील तर मी नक्कीच त्यांची दिलगिरी व्यक्त